शेंगदाण्याची चटणी, दही यासोबत हा कोथिंबीर ठेपला मस्तच लागतो. सुरुवातीला 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे धणे पूड मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. 4 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचे पीठ, अर्धा वाटी डाळीचे पीठ, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा हळद पूड, 1 चमचा लाल मिरची पावडर. आता मिक्सरमधून बारीक केलेला मसाला, पाव चमचा हिंग पावडर, 2 ते 3 चमचे तेल, 2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हाताने व्यवस्थित मिक्स करायचं व थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. मळलेल्या पिठाला तेलाचा हात लावून 10 ते 15 मिनिटे कणिक भिजत ठेवायची. कणिक छान भिजली आहे, पुन्हा थोडंसं मळून हव्या त्या साईजमध्ये गोळे करून चपातीप्रमाणे लाटून घ्यायचे. लाटलेला पराठा दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून मीडियम टू हाय फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायचा. मस्त मऊसूत थेपला झालेला आहे. त्यावर तूप लावून रोल करून तुम्ही मुलांना देऊ शकता. 4 ते 5 दिवस हा ठेपला छान टिकतो. प्रवासात नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. नक्की ट्राय करा.